नंतर बघा, आता हे आपल्या देशामध्ये जे काही पर्व सुरू आहे त्या पर्वाच्या संदर्भामध्ये मला अनेक उपासकांचे मेसेजेस येत आहेत आणि फोन कॉलही येत आहेत। प्रत्येकाचा एक प्रश्न आहे, कारण सोशल मीडियावरती दोन प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत आहेत सध्या। प्रत्येकच सणाच्या वेळेला जे परिवर्तनवादी किंवा बौद्ध आंबेडकरी लोक ज्यांना आपण म्हणतो, अशा लोकांचे दोन प्रवाह आहेत। जेव्हा इतर समाजामध्ये त्यांच्या धर्म परंपरेचे काही सण उत्सव येतात तेव्हा काही लोक म्हणतात की हे आपलंच आहे आणि आपण साजरे केलं पाहिजे। तर इतर विषयावरती मी जाणार नाही, पण आज आणि आताचा जो ज्वलंत विषय आहे, तर बऱ्याच लोकांचे काही व्हिडिओज पण मला आले आणि मेसेजेस पण आले आणि कॉलही आले। त्यांचा प्रश्न होता पहिला की भंते, हे दिवाळी आपल्यातही आहे काय, आपण ती साजरी करावी काय, हा एक प्रश्न होता। त्याला लागूनच दुसरा प्रश्न होता त्यांचा की तुम्ही म्हणताय की आपल्या आजूबाजूला जे काही दिसते आपल्याला ते कॉपी पेस्ट जर असेल, म्हणजे बुद्ध धर्माची बौद्ध संस्कृतीचीच कॉपी असेल, तर मग दीपदानोत्सव सम्राट अशोकाने साजरा केला असेल, तर मग तोच हा दीपदानोत्सव आहे काय की ज्याला आज लोक दिवाळी म्हणतात। आणि म्हणून मग इतर लोक आपल्या घरावरती आकाश कंदील लावत असतील किंवा लाइटिंग लावत असतील, सडा टाकत असतील, रांगोळी घालत असतील, नवीन कपडे गोडधोड पदार्थ जे काही बनवतात, तर ते आपणही करावे काय, या संदर्भातले असे काही प्रश्न होते। तर बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध साहित्यात याला काही पुरावा आहे काय, ह्याचा आपण जरा मागोवा घेतला पाहिजे। आपण बौद्ध आहोत नाही का। तर बघा, मी आता जे काही बोलणार आहे या उपदेशामध्ये आपण कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कुठल्याही धर्म संस्कृतीवरती किंवा इतर समाजाच्या लोकांवरती टीका टिप्पणी करत नाही आणि माझा तसा हेतूही नाही। परंतु आपण बौद्ध आहोत, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे। स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध धर्माची दीक्षा घेतली। ज्या दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला दिली, त्यावेळेला बाबासाहेब काही महत्वपूर्ण असे विशेष शब्द प्रयोग बाबासाहेबांकडून ऐकायला आलेले आहे। बाबासाहेब म्हणाले, माझी नरकातून सुटका झाली याचा मला मनस्वी आनंद होतो आहे। आता सुज्ञ जनांनी आपल्यातल्या याचा अर्थ काय तो ओळखावा की बाबासाहेब नरक कशाला म्हणाले असतील आणि त्या नरकातून माझी सुटका झाली, आज माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो, असेही बाबासाहेब का म्हणाले असतील। 22 प्रतिज्ञेच्या अंती इतप्पर मी बुद्ध धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो, असे बाबासाहेब का म्हणाले असतील। आणि मला वाटतं 7व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणाले, स्वतः म्हणाले, आपल्याकडून वदवून घेतलं की मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। जर कधी आपण 22 प्रतिज्ञा मन लावून वाचल्या नसतील, तर मी मधल्या ह्या काही प्रतिज्ञा आपणास अवगत करून देतो आहे की आपण त्या वाचाव्या। ह्यामधून बाबासाहेबांना काय म्हणायचं असेल तर मी आज प्रकाश टाकेल ह्यावरती की बघा, भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना त्या राज्यघटनेची प्रास्ताविका जी आहे, त्या प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेबांनी श्रद्धेचं स्वातंत्र्य, भारतीय इथल्या प्रत्येक नागरिकाला मी श्रद्धेचं स्वातंत्र्य देतो आहे, म्हणजे भारतीय राज्यघटना इथल्या प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही जाती धर्माचा असेल श्रद्धेचं स्वातंत्र्य देते, म्हणजे ज्याला त्याला आपली श्रद्धा कुठे प्रकट करायची आहे ह्याचं स्वातंत्र्य दिले। हे नक्कीच खरं आहे। परंतु आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशात काही प्रमुख धर्म परंपरा चालतात, अस्तित्वात आहेत। त्यापैकी एक प्राचीन बौद्ध धर्म परंपरा म्हणून बौद्ध परंपरेकडे पाहिल्या जाते। ही बौद्ध परंपरा जी आहे ती 2600 वर्षांपासून सुरू आहे। भगवान बुद्धांनी बुद्ध धर्माचा
निर्माण केलं, प्रारंभ केला आणि आज तागायत या जगभरातल्या अनेक देशांमध्ये भगवान बुद्धाची शील, समाधी, प्रज्ञा ही जी काही तत्व प्रणाली आहे, लोक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून, अर्थातच मानवी जीवनाला सुखकर बनविण्यासाठी जीवन जगण्याचा मार्ग म्हणून बुद्धाच्या तत्वांकडे लोक पाहतात आणि बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे लोक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून जशी इथं बौद्ध परंपरा आहे त्याचप्रमाणे इथे ख्रिश्चन परंपरा आहे, ख्रिश्चन धर्म परंपरा, त्याचप्रमाणे इथे शीख धर्म परंपरा आहे, वैदिक धर्म परंपरा आहे, नाही का, इस्लामाची मुस्लिम धर्म परंपरा आहे. विविध प्रकारच्या धर्म परंपरा आपल्या देशामध्ये आहेत. आपण पाहत असाल की मुस्लिमांची परंपरा त्यांच्या धर्माची वेगवेगळी आहे, ख्रिश्चनांची वेगळी आहे, शिखांची वेगळी आहे, वैदिकांची वेगळी आहे, नाही का. तशी बौद्धांची स्वतंत्र धर्म परंपरा आहे, संस्कृती आहे. म्हणून आपण पाहत असाल की या सगळ्या धर्म परंपरा ज्या काही आहेत ह्या सगळ्या चालूच होत्या, परंतु आपल्या समाजाचा जर विचार केला तर हजारो वर्ष आपला समाज म्हणजे काय, ज्यांना अस्पृश्य गणल्या गेलं, आज एससी कॅटेगरी म्हणा, ओबीसी म्हणा, की जो समाज धर्म परंपरेपासून, धर्म संस्कृतीपासून हजारो वर्ष कोसो दूर होता, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, ज्यांना धर्मग्रंथ वाचू दिले जात नव्हते, ज्यांना पोथी पुराण काय जे काही आहे ते ऐकू दिल्या जात नव्हतं, ज्यांना धर्माच्या कोणत्याही परंपरा पाळू दिल्या जात नव्हत्या, अशा कोणत्याही अधिकारांपासून जो समाज वंचित होता. मी मागेही विजयादशमीला याच्यावरती बोललो की संत चोखा मेळा संत असून देखील पायरीवरच जगावं लागलं, पायरीवरतीच मरावं लागलं, मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही, जरी ते संत होते. बाबासाहेबांचं रमाईचं खूप मोठं उदाहरण आहे. बाबासाहेब सोलापूरच्या पंढरपूरच्या जवळच होते आणि रमाईनं बाबासाहेबांना तेव्हा आग्रह केला होता, धरला होता की साहेब मला पंढरपूर दाखव. आणि बाबासाहेबांनी जेव्हा रमाईला सांगितलं की रामू तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझा माझ्यात जीव आहे, आपण जर तिथे गेलो तुझ्या आग्रहास्तव आणि तिथे गेल्यानंतर जर मला तिथचे लोक म्हणाले की तुम्ही महार समाजाचे आहात आणि तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही, मग माझा तिथे झालेला अपमान तू सहन करशील काय, तुला योग्य वाटेल काय, चांगलं वाटेल काय. त्यावेळेस रमाईने तो हट्टा आपला सोडला आणि बाबासाहेबांनी सांगितलं साहेब असं जर तिथे होणार असेल, तुमचा अपमान होणार असेल तर मला नको आहे पंढरपूरचं दर्शन. आणि बाबासाहेबांच्या संदर्भात मी माझ्याकडून अनेकदा तुम्हाला ऐकवलं, सांगतो हे मी यासाठी की ज्या समाजाला धर्म माहिती नव्हता, काहीच माहिती नव्हतं, आज तोच समाज बौद्ध म्हणून सगळीकडे मिरवत आहे, बरोबर का नाही. आज बौद्ध म्हणून ताठमानेने, स्वाभिमानाने बाबासाहेबांमुळे आपण जीवन जगतो आहोत. तर मग लोकांमध्ये हा जो काही संभ्रम निर्माण केला जातो आहे की दीपदानोत्सवाच्या नावाने तुम्ही सुद्धा दिवाळी साजरी केली पाहिजे, गोडधोड केलं पाहिजे, आकाश कंदील लावला पाहिजे, रांगोळी घातली पाहिजे, आपल्या पोरी सोरांना आणलं पाहिजे, किंवा अजून जे काय सो होत आहे, तर ह्या संदर्भात लोकांचे जे प्रश्न आहेत तर त्यावरती मी प्रकाश टाकताना आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणून देईन की याला काही पुरावा आहे काय. दिवाळीचा निर्माण कसं झालं, का झालं ह्याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही, कारण खरं तर महामोगलांना जरी रिद्धिसिद्धी प्राप्त होती तरी त्यांचा खून केलेला आहे त्या काळामध्ये. आणि खून करून असं म्हणतात की त्यांच्या त्या म्हणजे काय म्हणतो आपण, आपल्या हड्डीमध्ये मज्जू असतो त्याच्यामध्ये कापसाच्या वाती लावून म्हणजे त्याचे दिवे जाळले आणि आनंदोत्सव साजरा केला बौद्ध धर्माची पीछेहाट होण्यासाठी. आणि याला अनेक पुरावे आहेत. क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचं पुस्तक आहे, सुप्रसिद्ध क्रांती आणि प्रतिक्रांती. या देशामध्ये नेहमीकरिता दोन प्रवाह अस्तित्वात आहे. एक तर बुद्धाचा मार्ग आहे, सत्याचा मार्ग, आणि दुसरा मार्ग आहे असत्याचा मार्ग. भगवान बुद्धांनी सत्याला प्रचार प्रसार केला सत्याचा, परंतु त्या सत्याला संपवण्यासाठी सदोदित या देशामध्ये कार्यरत असलेले काही लोक आहेत की ज्यांना बुद्ध मान्य नाही. आजही तुम्ही पहा
राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये बाबासाहेबांना लोक सांगतील, स्वीकारतील, पण बुद्धाला इग्नोर मारतील. बघा आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो ही अशी परिस्थिती आहे. बुद्ध नको आहे का? तर बुद्ध आचरणिक आहे. बुद्धाने सील शिकवलं, बुद्धाने ध्यान शिकवलं, आणि सील पालन करणे, ध्यान करणे हे मोठं अवघड आहे. म्हणून बुद्ध जड जातो लोकांना. बाबासाहेब सामाजिक लेवलवर, शैक्षणिक लेवलवर, राजकीय लेवलवर बाबासाहेब सोपे वाटतात लोकांना. कारण बाबासाहेबांचा चेहरा जर वापरला, बाबासाहेबांचा फोटो जर वापरला तर सामाजिक कार्य करायला सोपं जाईल, की आम्ही तुमचे आहोत हे दाखवायला सोपं जाईल. किंवा राजकीय कार्य करत असताना बाबासाहेबांचा फोटो बॅनरवरती लावला तर लोकांना संभ्रमित करण्यासाठी सोपं जाईल, करायला सोपं जाईल, की आम्ही पण तुमचा विचार करतो वगैरे वगैरे. आणि म्हणून बुद्ध अशा प्रकारे आपल्या देशातल्या लोकांना स्वीकारायला जड जाते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जे लोक म्हणतात की दिवाळी म्हणजेच दीपदानोत्सव आहे. आता बघा अनेक वर्षांपासून बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. रोजच्या रोज तुम्हाला ज्या धम्मदेशना दिल्या जातात त्या काही अशाच धरली जिपकी लावली टाळेला अशा तर दिल्या जात नसतील. त्यासाठी ग्रंथ चाळावे लागत असतील, वेगवेगळे पुस्तकं चाळावे लागत असतील, त्रिपिटकातले काही ग्रंथ चाळावे लागतील, बाबासाहेबांचे काही ग्रंथ चाळावे लागत असतील. एवढं बोलण्यासाठी हे सहज सोपं थोडी आहे. आईच्या उदरातून जन्म घेतला आणि मला ज्ञान प्राप्त झालं असं थोडी होऊ शकते. शिकवण्यासाठी, बुद्ध धम्म शिकवण्यासाठी, बाबासाहेब शिकवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मग हा जो काही मी ग्रंथ संपदा वाचत आलोय आतापर्यंत, तर तुम्हाला मी सांगेल आतापर्यंत कोणत्याही बौद्ध ग्रंथांमध्ये दीपदानोत्सवाचा कुठेच उल्लेख नाही. कोणी किती सांगेल काय काय संभ्रमात टाकण्यासाठी, पण मी सांगेल तुम्हाला, मी पण आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू आहे. इतर धर्मावर टीका करत नाही, आपण टीका टिप्पणी करत नाही. आपल्या लोकांच्यासाठी म्हणून मी सांगतोय, कुठेही बौद्ध साहित्यात दीपदानोत्सवाचा उल्लेख नाही. दिवाळीचा तर विषयच नाही. आणि मी तुम्हाला आता मगाशी जे म्हणालो, क्रांती आणि प्रतिक्रांती, जेवढेही सण निर्माण केल्या गेले, हे सण निर्माण केल्या गेले हे प्रतिक्रांतीचं प्रतीक आहेत. तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचं काही ग्रंथ वाचले तर तुमच्या लक्षात येईल. त्यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे एक पुस्तक लिहिलंय. आणि हे जे काही सण उत्सव साजरे केल्या जातात आपल्या देशामध्ये, हे दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्मावरती, बौद्ध धर्माची पिछेहाट करण्यासाठी, बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी काही ना काहीतरी अशा कृत्य निर्माण केल्या गेलेल्या आहेत. आणि तेव्हा तेव्हा या सणांची निर्मिती केली गेलेली आहे. आता मी तुम्हाला मागे विजयादशमीला लाईव्ह येऊन बोललो होतो बघा, 99% लोकांना माहिती नाही की अशोक विजयादशमी का म्हणतात. मागे बोललो बघा, या दिवसाला काय आपल्या चॅनलवरती हे प्रवचन आहे बघा. तर आज काय आहे, उद्या काय आहे, अमावस्या, बरोबर आहे. कार्तिक अमावस्या आहे ना, कार्तिक अमावस्या, कार्तिक अमावस्येला दिवाळी असते साधारणतः, बरोबर आहे. आता पहिला प्रश्न होता आपल्या लोकांचा की दीपदानोत्सवाचा सम्राट अशोकाचा संदर्भ आहे म्हणते. तर काय म्हणत आहेत लोक काही काही की सम्राट अशोकाने 84,000 चैत्य स्तूप विहार निर्माण केले आणि त्याचं अनावरण केलं या अमावस्येला, कार्तिक अमावस्येला. आणि त्यावेळेला त्यांनी दीपदानोत्सव साजरा केला. आता ह्याच्यावरती थोडंसं स्पष्टीकरण मी देईल की सम्राट अशोकाने निश्चितपणे 1001% 84,000 स्तूप विहार शिलालेखांची निर्मिती केली. बिलकुल त्याचे आता पुरावे आहेत. सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत, त्यांनी निर्माण केलेले स्तूप आहेत, त्यांनी निर्माण केलेले विहार आहेत. सम्राट अशोक इथे जन्मास आल्यामुळेच भारतामध्येच काय तर भारताच्या बाहेरही बुद्धाचा धम्म आहे. एकमेव सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं, आज जगतामध्ये जो बुद्धाचा धम्म आहे, विशेष म्हणजे जे 4 धाम आहेत आपले, यांनी सगळे शब्द चोरले. तुम्हाला वाटत असेल 4 धाम म्हणत आहे, 4 तीर्थक्षेत्र म्हणत आहे, हे सगळे शब्द चोरलेले आहेत इतरांनी. सगळे शब्द आपलेच आहेत. हे 4 धाम म्हणजे जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला असं लुंबिनी, जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झाली ती बुद्धगया, जिथे त्या तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले ते सारनाथ ऋषीपतन मृगदावन, आणि जिथे 80व्या वर्षी भगवान तथागतांचे महापरिनिर्वाण झाले असे कुशीनगर. हे 4ही स्थळ आज जगाला जे दर्शनासाठी उपलब्ध आहेत
ह्याला सर्वस्वी जबाबदार किंवा त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं ते टिकण्याचे, तर ते सम्राट अशोकाला दिलं पाहिजे. सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेला जर धर्मयात्रा काढली नसती आणि या प्रत्येक ठिकाणी जर शिलालेख कोरून ठेवले नसते की इथे सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला, इथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, इथे त्यांचं पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी दिलं आणि इथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं, श्रावस्तीला गेले, अजून कुठे कुठे काय काय गेले, हे सम्राट अशोकाने जर लिहून ठेवलं नसतं, जतन करून ठेवलं नसतं, तर आज जगाला बुद्ध दिसले नसते. हे बौद्ध संस्कृती ज्या ज्या पाऊल खुणा आहेत ना, ह्या सापडल्या नसत्या. आणि त्याच्याही सम्राट अशोकाच्या नंतर सर्वस्वी श्रेय बौद्ध धम्माच्या विजयाला किंवा ही संस्कृती जतन करून ठेवण्यासाठीच कोणाला द्यायचं झालं तर चीनचे 3 भिक्खू तेव्हा भारतामध्ये आले आणि त्यांनी लेखाजोखाच करून ठेवला. कुठून कुठे किती किलोमीटर पर्यंत कोणतं विहार आहे, भगवान बुद्ध कुठे कुठे गेले, कोणाकोणाला प्रवचन दिलं, कोणकोणते रस्ते होते, काय होतं त्या रस्त्यांवरती, ह्या सगळ्याचा लेखाजोखा करून ठेवला तो चीनचे 3 भिक्खू यांनी. उपलब्ध आहे बौद्ध साहित्य त्यांच्या संदर्भामध्ये. आणि हे सगळं काही लिहून ठेवलेलं असताना देखील बघा, सम्राट अशोक सुद्धा जगले, भरपूर वर्ष जगले. त्यांनी निश्चितच 84,000 स्तूप बनवले आणि पाटण्याला, ज्याला आता पाटणा म्हणतात, पाटलीपुत्र आहे तो, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात पाटलीपुत्र राजधानी होती ना, आता पाटणा आहे. तर त्या पाटलीपुत्रला अशोक विजयादशमीच्या दिनी, आता अशोक विजयादशमी झाली, दसरा ज्याला लोक म्हणतात, त्या अशोक विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा जाहीरपणे स्वीकार केला आणि त्या दिवशी त्याने नक्कीच काही विहारांचं, स्तूपांचं अनावरण केलं आणि त्यावेळेस नक्कीच असं दीपदानोत्सव साजरा केला असावा. ह्याबद्दल आपण ऍग्री आहे, ठीक आहे. पण तुम्ही जर सम्राट अशोकाचं जीवन चरित्र वाचलं तर कुठेही कधीही त्याने नंतरच्या काळामध्ये अशा प्रकारचा दीपदानोत्सव साजरा केला याचा उल्लेख नाहीये. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की दीपदानोत्सवाचा बौद्ध साहित्यामध्ये पुरावा नाहीये. आणि जरी सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी, दशमी म्हणजे 10 बरोबर, म्हणजे दशमी बरोबर, विजयादशमीला त्याने दीक्षा ग्रहण केली. आता बघा, या अमावस्येचा आणि दशमीचा काय संबंध आहे का? दिवाळी कधी साजरी करतात? या अमावस्ये. सम्राट अशोकाने दीक्षा कधी घेतली? विजयादशमी, बरोबर की नाही? आता बघा, विजयादशमीला जर दीक्षा घेतली तर अमावस्येला दिवाळी का साजरी होते? हा प्रश्न आहे का नाही? जर सम्राट अशोकाने दीक्षा अमावस्येला घेतली असती, कार्तिक अमावस्येला, तर मग चा दिवस सेलिब्रेट केला असता. पण विजयादशमी ही 10वा दिवस जो आहे, तर त्या 10व्या दिवशी त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. म्हणून दीपदानोत्सवाचा, या दिवाळीचा आणि त्याचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगेल की कार्तिक अमावस्या ही आता उद्याची आहे, म्हणून कोणत्याही बौद्ध लोकांनी अशा प्रकारचा संदर्भ जोडता कामा नये मनाने. कुणाचे व्हिडिओ पाहून, कुणाचे मेसेजेस पाहून. मी म्हणतो की बौद्ध धर्माला नेस्त नाबूद करण्यासाठी, बौद्ध धर्माची पिछेहाट करण्यासाठी आपल्या देशामध्ये तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की लोक असे धनुष्यबाण घेऊनच बसलेले आहेत, गोळ्या घेऊनच बसलेले आहेत संपवण्यासाठी. मग ते पुस्तकाच्या रूपाने संपवतील, चिवरधान्यांच्या रूपाने संपवतील, उपासकांच्या रूपाने संपवतील, राजकारण्याच्या रूपाने संपवतील, सामाजिक कार्याच्या रूपाने संपवतील किंवा अजून कोणत्या रूपाने संपवतील. आणि त्यामुळे आपण सतर्क राहिलो पाहिजे, सावध राहिलो पाहिजे. त्यासाठी आपला अभ्यास असला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले, जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विजू देता कामा नये. आपल्यामध्ये जागृती असायला पाहिजे. बौद्ध धर्माच्या संदर्भातही जागृती असायला पाहिजे. आपल्यात काय आहे आणि काय नाही. मी तर म्हणतो याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण बौद्ध धर्माचं आचरण करावं, शील सदाचाराचं पालन करावं. आपल्यात काय आहे आणि काय नाही हे तपासायचं असेल तर शील पालन करा. तुम्हाला शीलाच्या माध्यमातून बुद्ध कळेल.
नाही का? दानाच्या माध्यमातून बुद्ध कळेल, ध्यानाच्या माध्यमातून बुद्ध कळेल. आणि म्हणून हा पहिला प्रश्न जो काही आहे दीपदानोत्सवाचा अनेकांकडून मला विचारला गेला, तर त्याचं उत्तर मी आपणास सांगतो आहे की दिवाळी असो का दीपदानोत्सव असो याचा बौद्ध धर्माशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही आहे. आणि म्हणून तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की दीपदानोत्सव आहे वगैरे वगैरे. कुठेही बौद्ध साहित्यात, सम्राट अशोकाच्याही साहित्यात कुठेही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. इव्हन सम्राट अशोकाने सुद्धा मरेपर्यंत त्यांचं जीवनचरित्र आहे उपलब्ध, कुठेही असा उल्लेख नाही की पाटण्याला म्हणजे पाटलीपुत्रला त्यांनी एकदा बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेव्हा दीपदानोत्सव साजरा जरी केला तर त्यानंतर मात्र दिवाळीच्या स्वरूपामध्ये तो साजरा प्रतिवर्षी केला गेला अशा प्रकारचा उल्लेख नाहीये, असं माझं स्वतःचं मत आहे. दुसरा प्रश्न काय म्हणजे दुसऱ्या त्या लोकांच्या प्रश्नाला दुसरा एक संदर्भ दिला गेला आणि तो म्हणजे भगवान बुद्धाचा. काय म्हणतात लोक आपले काही काही की दिवाळी याच्यासाठी साजरी करतात की भगवान बुद्ध 7 वर्षानंतर कपिल वस्तूला गेले. म्हणजे हे लोक जसा संदर्भ जोडतात की नाही, कोणीतरी कुठून तरी आलं, हे कुठून तरी जावई शोध लावलाय आणि आपले काही लोक म्हणतात भगवान बुद्ध 7 वर्षानंतर कपिल वस्तूला गेले आणि मग कपिल वस्तू नगरीमध्ये दिवाळी साजरी. काहीच्या काही कुठेच्या कुठे काहीच संबंध नाही याचा. कोणाला माहिती आहे की भगवान बुद्ध अमावस्येला गेले म्हणून? काय संदर्भ आहे त्याचा? तुमच्या माहितीसाठी सांगेल मी की बुद्ध कधी गेले ह्याच्यावरती बोलल्या गेलो आहे, माझ्याकडून बोलल्या गेलाय बुद्ध कधी गेले कपिल वस्तूला, तर तुम्हाला मी सांगतो बघा. ह्याचा काही संबंध नाही दिवाळीशी, या दिवे लावण्याशी काही संबंध नाही. भगवान बुद्धाचा सुद्धा संदर्भ आहे, त्याचा मी तुम्हाला एक विस्तार सांगेल थोडक्यामध्ये. बघा, सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले वैशाख पौर्णिमेला. बघा तुम्ही सिक्वेन्स कशी आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेलं बुद्धत्व कुठे सांगितलं त्यांनी? सारनाथला, नाही का? ऋषीपतन मृगदायवनामध्ये पंचवर्गीय श्रावकांना सांगितलं की नाही? म्हणजे बुद्ध गैरून सारनाथला गेले. सारनाथला गेले तर सारनाथला आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. सुरुवात केली, एकदाच नाही सांगितलं. आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करायला प्रारंभ केला. आषाढ पौर्णिमा नेमकी पावसाळ्याच्या सुरुवातीला येते, वर्षावा सुरुवात होते की नाही? आता ही आपल्याकडे बघा बौद्ध जगतामध्ये आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हे 3 महिन्याचा वर्षावासाचा कालावधी आहे, बरोबर की नाही? तर मग भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र किंवा स्वतःचा पहिला वर्षावास कुठे केला? सारनाथला. तर आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा, आश्विन पौर्णिमेला वर्षावास संपला. आश्विन पौर्णिमेला वर्षावास संपल्यानंतर आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, आता येणाऱ्या 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे, बरोबर आहे? तर ही आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा 4था महिना आहे. आणि बौद्ध त्रिपिटकामध्ये विनय पिटकामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की आश्विन पौर्णिमेला वर्षावास संपल्यानंतर जे उपसंपन्न भिक्खू असतात त्यांना जे कठीणची वरदान प्रदान केले जाते समाजाच्या वतीने, उपासक उपासिकांच्या वतीने, तर त्याचा जो कालावधी आहे तो आश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत. आता बौद्ध जगताचा तुम्ही आढावा घ्याल, अभ्यास कराल आता सध्या, तर जसा आपला कार्यक्रम त्या दिवशी संपन्न झाला की नाही 5 तारखेला कठीणची वरदानाचा, तर पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत, आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत जगातल्या सगळ्या भिक्खूंचे वर्षावासाचे कठीणची वरदानाचे कार्यक्रम सुरू आहेत. उद्या कोणाचा तरी आहे, परवा कोणाचा तरी, आपापल्या सोयीनुसार. आणि कुठपर्यंत चालतात हे कार्यक्रम? येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत. तर भगवान बुद्ध आपले कार्तिक पौर्णिमेपर्यंत सारनाथ मध्येच होते. भगवान बुद्ध वर्षावास आश्विन पौर्णिमेला संपला तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत त्या सारनाथ मध्येच होते. कार्तिक पौर्णिमा जशी आश्विन पौर्णिमा जशी संपली बघा, तिथेच भगवान होते. आणि त्या दरम्यान मग यश नावाचा कुलपुत्र भगवंताकडे आला, बरोबर? एकुलता एक होता तो यश. दारू, तंबाखू, बाया, स्त्रिया या सगळ्या गोष्टींमध्ये तो उगवून गेला होता.
आणि उगवून गेल्यानंतर सकाळी सकाळी तो असा फिरत फिरत म्हणजे कुठेतरी निघून जायचंय मला या हेतूने तो बाहेर पडला आणि बाहेर पडला तर नेमकं त्या ऋषी पतंगराच्या जवळपास तो आला आणि भगवंताचा त्याचा वार्तालाप झाला आणि भगवंताने त्याला यही भिक्खवे म्हणून दीक्षा दिली. 5 परिव्राजकांना अगोदर दीक्षा दिली तर भगवंताला सोडून 6वा कोण होता तर यश होता. मग यशाचे काही मित्र 54 मित्र यशाचे यश 54 मित्र आणि हे 5 असे 61 अरहंत त्यावेळेला पहिल्यांदा निर्माण झाले. तर मग कार्तिक पौर्णिमेला हे एवढे मोठे भिक्खू तयार झाल्यानंतर यश आणि यशाचे मित्र आणि हे 5 परिव्राजक मग या कार्तिक पौर्णिमा जी येणारी आहे ना त्या कार्तिक पौर्णिमेला भगवंताने भिक्षू संघाला त्यावेळेच्या आदेश दिला. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. अशा प्रकारे भिक्षूंना सांगितलं की भिक्खूंनो बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही लोकांवर अनुकंपा करा आणि हे दुःख मुक्तीचं ज्ञान लोकांना वाटत चला सांगत चला. बरोबर. कार्तिक पौर्णिमेला भगवंताने हा आदेश दिला आणि भगवान बुद्धाने सगळीकडे भिक्खू पाठवत असताना भगवान बुद्ध मात्र आपले राजगिरीला गेले. कुठे गेले राजगिरीला राजगृहाला. का तर गृहत्यागाच्या वेळी जेव्हा महाबलिष्क्रमण केलं ना भगवंताला सिद्धार्थ गौतमाने तेव्हा सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू नगरीतून जेव्हा महाबलिष्क्रमण केलं म्हणजे गृहत्याग केला तर ते राजगिरी मार्गे उर्वेलेच्या जंगलामध्ये गेले होते. बाबासाहेबांनी लिहिलं ना बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये राजगिरीला काही दिवस ते थांबले की ते भिक्षाटन वगैरे करत होते. राजा बिंबिसाराची त्यांची भेट झाली. राजा बिंबिसाराची त्यांची भेट झाली. त्या भेटीच्या दरम्यान राजा बिंबिसार त्यांना म्हणाले होते की जर तुमच्या वडिलांकडे किंवा कपिलवस्तूच्या नगरीमध्ये तुमचं काही भांडण वगैरे झालं असेल तर हरकत नाही, माझं अर्ध राज्य तुम्हाला देतो, परंतु संन्यासी होणं तुम्हाला शोभत नाही. तुमचा राजपिंड हा पिंड आहे, तुमचं शरीर आणि तुमचे सगळं गोष्टी ज्या आहेत तर संन्यासी म्हणून तुम्ही शोभत नाही. तुम्ही माझं अर्ध राज्य स्वीकारा आणि त्याच्यावरती राज्य करा. तेव्हा काय म्हणाले होते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम की महाराज धन्यवाद तुमच्या या आपुलकीसाठी तुमच्या प्रेमासाठी, परंतु मी आता दुःखमुक्तीच्या शोधात आहे आणि मी दुःखमुक्ती प्राप्त केल्याशिवाय माघारी फिरणार नाही, माघार घेणार नाही. आणि त्या वेळेला राजा बिंबिसार आपल्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला म्हणाले होते की जेव्हा कधी तुम्ही दुःखमुक्तीचा शोध घ्या आम्हाला दर्शन देण्यासाठी या. आठवते तुम्हाला हे लिहिलं दी बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि भगवान बुद्धाला आठवण झाली ती राजा बिंबिसाराची. बुद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा आठवण झाली होती प्राप्त झालेलं ज्ञान कोणाला सांगायचं तर आलार कालमाला उद्दक रामकाला, कारण ते पात्र होते. मी यावरती बोललो पात्र लोकांना जाऊन सांगितलं, अपात्र लोकांना सांगितलं नाही. लक्षात येतं तुमच्या? पात्र लोकांना सांगितलं, अपात्र लोकांना सांगितलं नाही. आणि मग भगवान बुद्ध कार्तिक पौर्णिमेला निघाले राजगिरीला गेले. तिकडे राजा बिंबिसाराने सर्वात मोठं वेलकम केलं, भगवंताचं स्वागत केलं. सगळी सेना सगळे लोक तिथे आले. भगवंताचं सीमेपर्यंत बॉर्डर पर्यंत भगवंताचं वेलकम करण्यासाठी. भगवंताला पहिलं दान मिळालं वास्तव्य करण्यासाठी वेळोवेळी राजा बिंबिसाराकडे विहाराचं दान मिळालं तेव्हा. आणि भगवान थांबले काही दिवस आणि तिथे मग राजा शुद्ध धनाने 2, 4, 6 असे काही लोक पाठवले भगवंताला आपल्या माय देशी परत बोलवण्यासाठी. बरोबर. त्याच्यावरती मी बोललो आहे म्हणून मी शॉर्ट मध्ये बोलतोय हे सगळ्या गोष्टी. आणि जेवढे लोक गेले तेवढे लोक भिक्खू बनले भगवंताचा उपदेश ऐकू. जे राजा शुद्धोधन ज्यांना कोणाला पाठवायचे ते भगवंताकडे जायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे आणि भिक्खू बनायचे. परत कोणीच गेलं नाही. पण हे सगळं काही होत असताना राजा शुद्धोधन परेशान झाले. आता मी कुणाला पाठवू की ज्यांच्यामुळे माझा पुत्र परत येईल मायदेशी. तेव्हा कालुदाई नावाचा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा बालपणीचा एक मित्र होता. त्याच्यावरती पूर्ण खात्री होती राजा शुद्धोधनाला की हा नक्कीच घेऊन येईल. तो स्वतः राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला महाराज माझी एकच अट आहे, माझी अट जर तुम्ही मान्य करणार असाल तर मी नक्कीच भगवान बुद्धाला परत घेऊन येऊ शकतो. म्हणाला काय अट आहे? तर राजाला त्यांनी परवानगी मागितली की मलाही भिक्खू बनण्याची परवानगी द्या.
राजा म्हणाला ठीक आहे, हरकत नाही. आणि मग तो कालुताई जो होता सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा आपला मित्र, तो गेला राजगिरीला आणि तोही भिक्खू बनला. भिक्खू बनल्यानंतर काही दिवस राहिला, काही दिवस सोबत राहिला. आणि एक दिवस भगवंताचं जाणलं भगवंताने की हा कशासाठी आलाय नेमकं. आणि भगवंताचा काळ प्रसंग पाहून, काळ वेळ पाहून बोलणं म्हणतो की नाही आपण, तर काळ वेळ प्रसंग पाहून एक दिवस बरोबर कालुताई म्हणते ना भगवंताला हेरलं आणि भगवंताला सांगितलं की भगवंताला समजलं काय म्हणायचं, आपण कपिल वस्तूला यावेत अशी राजा शुद्धोधनांची इच्छा आहे. आणि मी समजतो, मी जाणतो की आपली बिलकुल इच्छा नाहीये. आपल्या मनामध्ये मायाजाळ, प्रेम, आपुलकी, अटॅचमेंट ज्याला म्हणतो आपण, ती नाही आहे शिल्लक. कारण सगळे लोक तुम्हाला समानच आहेत. परंतु तुमची जरी इच्छा नसेल कपिल वस्तूला येण्याची, तरी मात्र आपल्या पित्याची इच्छा आहे. आपले पिता वृद्ध झालेले आहेत. आणि नाहीतरी आता रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य कोलियांमध्ये जे युद्ध होणार होतं तेही आता शांत झालेलं आहे. फक्त एकदा दर्शनासाठी आपण यावे एवढीच मी त्या सगळ्या कपिल वस्तू नगरी वासियांच्या वतीने आपणास विनंती करतो. फक्त एकदाच. भगवंताने जाणलं आणि भगवान बुद्ध मग गेले कपिल वस्तू. हे यासाठी म्हणून मी आपणास सांगतो आहे. तर मला सांगा, कार्तिक पौर्णिमेनंतरची घटना आहे. कधीची घटना आहे? कार्तिक पौर्णिमेनंतरची घटना आहे. आणि दिवाळी आता ही कार्तिक अमावस्येला साजरी करतात. तर मला सांगा काय संबंध आहे? कार्तिक पौर्णिमेपर्यंत सारनाथला होते. कार्तिक पौर्णिमेनंतर राजगिरीला गेले, राजगिरीमध्ये थांबले आणि नंतर मग कपिल वस्तूला गेले. तर हा उल्लेख जर कोण करत असेल किंवा हे उदाहरण म्हणून कोण जर देत असेल अज्ञानवश, तर मी त्यांना सांगेल की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. बिलकुल. ते कोणी चिवरधारी असतील, कोणी बौद्धाचार्य असतील, किंवा कोणी उपासक असतील, किंवा कोणी जरी असेल, तर कृपया आपला समाज सर्वसामान्य समाज आहे. सगळ्यांचा चांगला अभ्यास नाही आहे. आणि म्हणून आपण कोणीही अशा प्रकारचं एखादं कोणाचं तरी पुस्तक आणि कोणाचं तरी भाषण ऐकून किंवा कुठली तरी एखादी घटना, या घटनेला त्या घटनेची तुलना करून जोडून अशा प्रकारे समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. एक तर आता कधी लोक धम्माच्या वाटेवरती येत आहे, एक तर आता कधी लोकांना धम्माचा अर्थ कळतो आहे, एक तर आता कधी लोक पंचशीलधारी उपोषकधारी बनत आहे. आणि तुम्ही पुन्हा जर भेसळ करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही अज्ञानवश पाप कर्म करत आहात. कारण बाबा, मी प्रारंभी म्हणालो तुम्हाला की बाबासाहेब काय म्हणाले की मी नरकातून सुटलो आहे. बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही. आणि मला सांगा, ह्या दोन्ही घटना, या दोन्ही घटनाचा या आता जे सुरू आहे त्याच्याशी काही संबंध नसेल तर दिवाळी, दीपदानोत्सव आणलं कुठे? नाही का? मी तर म्हणतो की जे नेहमी म्हणतो ना, भीम के लागते जिगर आधी इधर आधी उधर, त्यांच्यासाठी तर मोठी मेजवानी आहे. मोठी मेजवानी आहे ना. हेच तर पाहिजे मग. हा आपलंच आहे हो. आणा उठणं आणि ठेवा बाजूवर आणि घासा आणि करा. अरे कायचं उठणं, कायचं वळवट, कायच्या बोटव्या, कायच्या शेवाळ्या आणि कायचेच काय, कशाचं तांदूळ, कशाचं कुंकुम, कशाचं. मी इतरांना नाव ठेवत नाही. खुशाल बिलकुल मुस्लिमांनी त्यांची धर्म परंपरा जपावी, त्यांची श्रद्धा आहे त्याच्यावर. ख्रिश्चनांची त्यांची धर्म परंपरा जपावी, त्यांची श्रद्धा आहे त्याच्यावर. वैदिक परंपरा जे आता हिंदू म्हणून घेतात त्यांनी त्यांच्या धर्म परंपरा जपावी, बिलकुल त्यांची श्रद्धा आहे. पण तुम्ही बौद्ध म्हणून घेत असाल आणि तुम्ही काहीतरी निमित्त शोधत असाल अशा प्रकारचं, आणि तुम्ही हे बाकीच्या गोष्टी करत असाल तर तुम्ही, मी तर समजतो, बाबासाहेबांशी गद्दारी करत आहात. आणि दुसरी गोष्ट, बौद्ध धर्मामध्ये भेसळ जे कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी असो, मग ते पुनश्च मी सांगेल, ते भिक्षू असतील, म्हणजे जीवनधारी असतील किंवा उपासक असतील, ते पापाचे भागीदार बनतील. आलं लक्षामध्ये. आणि त्यामुळे अशा प्रकारचं कोणीही कृत्य करू नये. मी दोन्ही घटनांचा तुम्हाला संदर्भ दिला आणि निष्कर्ष मी तुम्हाला एवढंच सांगेल की लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून भेसळ करण्याचे पाप करण्यापेक्षा जर खरंच तुम्हाला दिवाळी साजरी करायची असेल, तुम्हाला पर्याय देतो सांगतो ना,
जर खरंच दिवाळी साजरी करायची अशी लोक करतात, मग ना आपण कसं करावं? लोकांच्या दारात रांगोळी असते, तुम्ही 12 महिने टाका ना रांगोळी, कोण नाही म्हणते तुम्हाला? कोणी म्हणेल का काही? गोडधोड कधी करू शकता ना. पण तुम्हाला सांगतो मी कधी करायची दिवाळी साजरी. दिवाळी साजरी करायची आहे ना तुम्हाला, आता दिवाळी न साजरी करता तुम्हाला मी सांगेल वैशाख पौर्णिमेला दिवाळी साजरी करा. तेव्हा ना आकाशकंदील लावा आपल्या दाराला. लोकांनी विचारतं तुम्हाला हे काय चाललंय, आणि त्यांना सांगा मग भगवंताचा जन्म झाला आणि म्हणून आम्ही आकाशकंदील लावतोय, ही आमची दिवाळी आहे. वैशाख पौर्णिमेला दिवाळी साजरी करा, आषाढ पौर्णिमेला दिवाळी साजरी करा. आषाढ पौर्णिमेला भगवंताने आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आषाढ पौर्णिमा. कोणता दिवस आहे आषाढ पौर्णिमा? म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे ना. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून आषाढ पौर्णिमेला आकाशकंदील लावा, नवीन कपडे घ्या. तुम्हाला जे जे म्हणून आता काय करावं असं वाटते ते आषाढ पौर्णिमेला करा, वैशाख पौर्णिमेला करा. कार्तिक पौर्णिमेला भगवंताने चरत भिकवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणाले का नाही? धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची सुरुवात केली का नाही? तर तुम्ही मग दिवाळी तेव्हा साजरी करा त्या दिवशी. हे पर्याय आहे तुम्हाला. आणि दिवाळी साजरी करायची असेल सम्राट अशोकाला समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून, तर अशोक विजयादशमीला दिवाळी साजरी करा. दिवाळी साजरी करा म्हणजे काय हो? काय उठण्या आंघोळ घालायसाठी सांगत नाही तुम्हाला की ज्यांना वाटते गोडधोड केलं पाहिजे किंवा रांगोळी काढल्या पाहिजे, नवीन कपडे घेतले पाहिजे, नवीन गाड्या घेतल्या पाहिजे, नवीन फ्लॅट घेतला पाहिजे, अजून काय काय घेतलं पाहिजे. तर बाबासाहेबांची मेहरबानी आहे, बाबासाहेबांचे उपकार आहे ते खरं तर. म्हणून करायचं असेल तर या वैशाख पौर्णिमेला, आषाढ पौर्णिमेला, कार्तिक पौर्णिमेला, अशोक विजयादशमीला ही दिवाळी दीपदानोत्सव साजरा करा. आणि सर्वात महत्वाचा मोठा सण आपल्या भारतीय बौद्धांच्या जीवनामध्ये जर कोणता असेल, तुम्हाला खरंच दीपदानोत्सव करायचा असेल साजरा, दिवे लावायचेच असतील, लाइटिंग लावायचीच असेल, किंवा रांगोळी काढायच्याच असतील, गोडधोड करायचंच असेल, नवीन कपडे घ्यायचेच असतील, माहेराला जायचंच असेल, मेहंदी लावायचीच असेल, सात शृंगार करायचाच असेल, दागिने खरेदी करायचेच असतील, तर 14 एप्रिल सारखा अजून कोणता मोठा दिवस असू शकतो हो? आपल्या वडिलाचा बापाचा जन्मदिवस आहे, ज्या महामानवामुळे हे सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आले. त्या दिवशी करा ना तुम्ही दिवाळी साजरी, त्या दिवशी करा ना तुम्ही दीपदानोत्सव. आणि म्हणून तुम्ही अशा कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये यासाठी मी आपल्या चॅनलवरून लाईव्ह आलो आहे. अनेक श्रद्धावान उपासक उपासिकांची विनंती होती की भंतेजी याच्यावरती बोला. आणि पर्सनली तर मेसेज आपण टाईप करू शकत नाही, हजारो मेसेजेस येतात, पुन्हा कोणाला रिप्लाय द्यावा बाप्पा, अनेकांचे कॉल येतात आणि तोच तो प्रश्न पुन्हा कुणाला उत्तर द्यावं. म्हणून मी विचार केला की आता ऑनलाईन जाऊन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह जाऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून उत्तर देऊ. आणि त्याच्यातही तुम्हाला सांगतो, जे ऐकतील मी समजेल ते बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी आणि बौद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी पात्र आहेत. आणि जे येड्याचं सोंग घेतील, आपल्याच ॲटिट्यूड मध्ये राहतील आणि मी लय अभ्यासवान, मी लय ऐकलं वाचलं म्हणतील, तर त्यांच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, मग ते कोणीही असो. आणि त्यामुळे बौद्ध बांधवांनो, समाजामध्ये आपल्यामध्ये सुज्ञता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बौद्ध धर्माचं आचरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सिलवान बनाल. उद्याची जी अमावस्या आहे, कार्तिक अमावस्या, खरं तर आर्य उपोषित दिन आहे. उपोषिताचं पालन करा, आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन करा. उपोषित हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं भगवंताने सांगितलेलं आहे. महिन्यातले 4 दिवस भगवंताने सांगितले, त्यापैकी हा एक दिवस आहे उपोषिताचा, आणि तो नक्कीच आपण पालन कराल. बाबासाहेबांनी सगळं काही दिलं आणि त्यामुळे याचीही आपण जाणीव ठेवावी. आणि त्यामुळे भलतंच काहीतरी करत बसू नये. इतर लोक करतात म्हणून, इतर लोक काय म्हणतील म्हणून. मी आपल्या लोकांना नेहमी सांगतो की मुस्लिमांनी पण मग असंच म्हणावं का की लोक काय म्हणतील? म्हणतात का मुस्लिम लोक? म्हणतात. मुस्लिमांच्या स्त्रिया म्हणतात का आयवाचं लेणं आहे? काय म्हणता तुम्ही? आयवाचं लेणं काय लावता तुम्ही? मुस्लिम स्त्रियांसाठी आयवाचं लेणं का बरं नाही? सांगा तुम्ही, आहे का? नाही. मी प्रारंभी तुम्हाला म्हणालो, कुठल्या धर्मावरती मी टीका करत नाही, कुठल्या परंपरेवरती टीका करत नाही, सणांवरती टीका करत नाही. बाबासाहेबांनी घटनेमध्ये, घटनेच्या प्रास्ताविकामध्ये पुनश्च तुम्हाला मी आठवण करून देईल, श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं.
म्हणून इथे प्रत्येक धर्माचे लोक, त्या धर्माला फॉलो करणारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्मपरंपरा पाळतात आणि श्रद्धेने पाळतात। विशेष म्हणजे दलबदलू नसतात, आपल्यातले लोक दलबदलू आहेत। मुसलमान, ख्रिश्चन दलबदलू नाही आहे, किंवा इतर समाजाचे लोक दलबदलू नाही आहे, किमान धर्मासोबत प्रामाणिक आहेत का नाही, त्यांच्या परंपरासोबत प्रामाणिक आहेत। लेकराला पुढे करून इतरांचे सण साजरे करत नाही, आईला, आजीला, आजोबाला किंवा अजून कुणाचं नाव पुढे करून इतरांची परंपरा पाळत नाही। पाहिलं का? आपल्याकडे मात्र सरभेसळ आहे का? तर प्रामाणिकपणा नाही। जे प्रामाणिक आहेत बिचारे ते खूप प्रामाणिक आहेत आणि ते काटेकोरपणे बाबासाहेबांचं ऐकतात, बाबासाहेबांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माचं पालन करतात, पण जे प्रामाणिक नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलावं। आणि म्हणून तुम्हाला पुनश्च मी आठवण करून देतो आहे की हे जे असे सण असतात, हे सण याच्या मागे मोठा इतिहास असतो आणि तो इतिहास सुद्धा बौद्ध धर्माला नष्ट करण्यासाठीचाच असतो। प्रत्येक सणावर आपण आता बोलत नाही, मी फक्त याच सणावरती बोलतो की दिवाळी ज्यांना वाटते आपला सण आहे, इतर धर्माच्या लोकांना त्यांनी खुशाल साजरा करावा, परंतु बौद्ध म्हणून घेणारे जे कोणी लोक असतील त्यांनी मात्र दिवाळीच्या निमित्ताने दीपदानोत्सव असा गोड शब्द निर्माण करून दिवाळी सण साजरा करू नये। बाबासाहेबांच्या विचारांशी ती प्रतारणा होईल। तुम्ही बाबासाहेबांचं चरित्र वाचलं तर कुठंच बाबासाहेबांनी दिवाळी सण साजरा केल्याचा उल्लेख नाही। दुसरा एक मेसेज फिरतो, मी एका काही सेकंदामध्ये सांगेल की बोनस दिलं म्हणतात बाबासाहेबांना दिवाळीला आणि बाबासाहेबांनी दिवाळी साजरी केली। अहो, घटनेचा अभ्यास करा। कोणी सांगितलं तुम्हाला दिवाळीला बाबासाहेबांनी बोनस दिलं? म्हणजे दिवाळी पुढे करून बाबासाहेबांनी बोनस दिले का? अभ्यास करायचा नाही, काही नाही। बोनस दिलं हो, पण दिवाळीसाठीच बोनस दिला असं नाही म्हणू शकत त्याला। लोकांनी तरतूद केली तशा प्रकारची, म्हणजे लोकांनी सांगितलं, आपल्या एक मला उपासकांनी बॅनर पाठवलं एक आपल्या कॉलनीतलं, आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांची मेहरबानी आहे, दिवाळी साजरी करण्यासाठी बोनस बाबासाहेबांनी दिलं। हो, बाबासाहेबांनी बोनस दिलं, पण दिवाळी साजरी करा असं म्हणाल नाही बाबासाहेब। आणि हे बोनस बिनस कोणते कोणते काय काय दिले असतील तर हे अगोदर दिले, बौद्ध धर्माचा स्वीकार नंतरचा, 1956चा भारतीय राज्यघटना अगोदर लिहिली, बौद्ध धर्म नंतर स्वीकारला। आणि म्हणून मी आपणास सांगेल की अगोदरच्या काही घटनांना बौद्ध धर्माशी तुलना करून, सरमिसळ करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो आहे। आणि बौद्ध धर्माचं प्रामाणिकपणे आपण कार्य करावं, बौद्ध धर्माचं कार्य करणाऱ्यांना आपण सपोर्ट करावा, सहकार्य करावं, तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण होईल। निश्चितपणे तुम्ही या आजच्या छोट्याशा धम्मदेशनेचा आपल्या मनामध्ये विचार कराल, चिंतन कराल, आणि कुठलेही सण जे काही बौद्ध धर्माशी ज्याचा संबंध नाही जर असता, सम्राट अशोक आणि भगवान बुद्धाचा आणि दीपदानोत्सवाचा काही संबंध असता, तर आज थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, लाओसमध्ये, कंबोडियामध्ये, व्हिएतनाममध्ये किंवा भारताच्या बाहेरील देशामध्ये सुद्धा दीपदानोत्सव साजरा केला गेला असता, पण तसा कुठेही साजरा केला जात नाही। याचाच अर्थ असा आहे की आपण सुज्ञपणाने याबद्दल विचार केला पाहिजे आणि अशा बेबनावी कार्यक्रमांपासून सावध राहिलं पाहिजे, बौद्ध संस्कृतीचं जतन केलं पाहिजे। या निमित्ताने लेण्यांवरती गेलो पाहिजे, लेण्यांवरती जाऊन चैत्य वंदना केली पाहिजे, बौद्ध संस्कृती टिकवली पाहिजे, आपल्या विहारांमध्ये गेलं पाहिजे, आपली संस्कृती आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारची एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण केले। भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं,
रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा